चालू कर. सोनपेठ तालुक्यामध्ये आपण आहोत शिर्शी बुद्रुक येथे. तर शिर्शी बुद्रुक येथे पाहू शकतो आपल्या सोबत असे असंख्य नागरिक आहेत आणि ज्या नदीनं ह्या गोदावरी नदीनं जे रुद्र रूप धारण केले ते तुम्ही पाहू शकता. थोडं साईडला वापर थोडं. रुद्र रूप धारण केले आणि रुद्र रूप धारण केल्याच्या नंतर पाहू शकता तुम्ही असं हे गावामध्ये पाणी गेलं आणि लोकांच्या घरामध्ये पाणी गेलेलं तुम्ही पाहू शकता. अक्षरशः तर काही जणांनी त्यांच्या घरातले जे सामान आहे ते पूर्णपणे बाहेर घेतलेले. तर आपल्या बरोबर अनेक नागरिक आहेत इथले शिर्शी बुद्रुकचे, जे की जायकवाडींचे 27 दरवाजे उघडण्यात आले आणि गोदावरीनं असं रुद्र रूप धारण केलं आणि त्यांच्या घरातलं जे संसार उपयोगी सामान आहे ते बाहेर काढण्यात आलं. अनेक नागरिक आहेत, काय सांगणार तुम्ही? पाणी आल्यामुळे लई परेशानी झाली. बरोबर आहे. जर पाहिलं तर नागरिकांच्या घरात पाणी असं आतोनात असं पाणी गेलं आणि शेतीचं पण तर हजारो हेक्टर पूर्णपणे शेती तर गेलीच पाण्याखाली, पण घर पण पाण्याखाली गेले. त्या काकू आपल्या सोबत, काय तुमचं कसं नुकसान झालं? काय माल बाहेर काढून टाकले तर पावसात भिजायले तर काय करावं, कसं करावं आता आम्ही? 4 कट्टे गहू आणि 4 कट्टे ज्वारी हे सगळं भिजून गेली. गहू ज्वारी आमचं सगळं खायचं पसारा वाहून गेला. आता आम्ही कसं जगावं, कसं राहावं? आता काहीतरी सरकारने याचं नियोजन करायला पाहिजे. आमचे सगळ्या होते ते वस्तू वाहून गेल्यात. आता तुम्हीच बघा आमच्याकडं. सरकारला तुम्ही काय सांगणार? म्हणजे सरकारला तुमचं जे एवढं नुकसान झालंय तर सरकारला किती मदत जे पाहिजे तुम्हाला, तर कितीपर्यंत मदतीचं एक तुमचं काय म्हणणं आहे सरकारला? आता आमचं सर मदतीचं असं की आता एवढं गेलंय की आमच्या घराने काहीच राहिलेलं नाहीये, पण एवढं आमच्याकडे सरकारनं लक्ष द्यावं, आमच्यावर दखल देऊन आमची मदत करावी एवढंच आमचं मागणं आहे सर. आणि हे करावं, येऊन पाहणी पण करावं आमच्या घराची, आमचं एवढं मागणी आहे. बरं, प्रशासनाचे कोणी अधिकारी वगैरे आलते इथं? बरं, पाहू शकता प्रशासनाचे अधिकारी पण इथं येऊन गेलेले आहेत. आणि जर पाहिलं तर ह्यांचे जे घर आहेत तर ते खरंच खूप मोठ्या प्रमाणात घरांचं नुकसान झालेलं आहे त्यांचं, आणि त्यांच्या घरामध्ये पाणी गेलं त्याच्यामुळे नाही का त्यांच्या जे घरातलं सामान जे हलवलेलं आहे. आणि विशेष म्हणजे अतिवृष्टी पण खूप झालेली. तर जे शेतकऱ्यांना पण ओला दुष्काळ जे आहे, शेतकऱ्यांना ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे. बघा शेतकरी आता सध्या शेतामध्ये कमरे इतकं पाणी आहे. पाहू शकता शेतामध्ये पण आतोनात असं नुकसान झालेलं आहे. सोयाबीन असेल, कापूस असेल, तूर असेल, मूग, उडीद हे पूर्ण जे काढणीला आलेलं होतं, जे आलेलं होतं पीक हे पूर्णपणे नासून गेलं आणि खराब झालेलं आहे. तर तुम्ही प्रशासनाला काय सांगणार? कितीपर्यंत तुम्हाला मागणी, तुमचं काय मत आहे? किती पाहिजे हेक्टरी, कितीपर्यंत एक अनुदान पाहिजे? एक 50 ते 60 हजार रुपयापर्यंत तरी शेतकऱ्यांची अशी मागणी, कमीत कमी 50 ते 60 हजार रुपयापर्यंत तरी शेतकऱ्यांची मागणी, किंवा आम्हाला नाही का 50 ते 60 हजारापर्यंत तरी शेतकऱ्यांना द्यायला पाहिजे, असं शेतकऱ्यांचा ओला दुष्काळ जाहीर करायला पाहिजे असं शेतकऱ्यांचं मत आहे. MD गुरु न्यूज, परभणी.